नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही आम्ही एक कुटुंब चालवताना किती मेटाकुटीला येतो, म्हणजे शाळा, औषध पाणी, दररोजचा खर्च, प्रवास आणि कधी काळी न सांगता येणारे आर्थिक संकट. त्यामुळे आपल्यावरही कधी काळी उसनवारीची वेळ येते, ताण येतो, खिसा रिकामा होतो. जर 4-5 लोकांचं कुटुंब चालवताना अशी अवस्था होत असेल तर मग महाराष्ट्रासारखं अवाढव्य राज्य हाकताना काय होत असेल? एकीकडे सरकारनं मोठमोठे प्रकल्प घोषित केलेत, म्हणजे कोस्टल रोड, मेट्रो, समृद्धी हायवे, दुसरीकडे शिवस्मारक, आंबेडकर स्मारक, आणि त्याचवेळी राज्यातला शेतकरी संकटात आल्यानं त्याला मदत करावी लागली. त्यामुळे किमान 40 ते 50 हजार कोटींचा खड्डा पडण्याची भीती. आता शेतकऱ्याला कर्ज मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक झाले. तातडीनं जर 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत तर 12 जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा दिला. त्यामुळे विकास प्रकल्प, कर्जमाफी आणि रोजचा खर्च यात अडकलेल्या सरकारला हा भार पेलणार आहे का, हा प्रश्न. आणि त्यामुळेच किमान समजुतीनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी हातघाईवर येणं कितपत योग्य आहे? जरा दमानं घ्यायला काय हरकत आहे, हा प्रश्न. आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत रासपचे आमदार राहुल कुल आहेत, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत, किसान क्रांती सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले आहेत, 7व्या वेतन आयोगाला विरोध करणारे हेरंब कुलकर्णी आहेत, शासकीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड आपल्यासोबत आहेत, आणि निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मी अविनाश दौंड सरांकडे देईन. अविनाश दौंड सर, काय म्हणजे एवढ्या हातगाईवर येण्याची गरज आहे का, की आता 12 जुलैला जर तुम्ही तोपर्यंत करत नसाल तर आम्ही संपावर वगैरे जातो? म्हणजे एवढी आपली अवस्था अशी आहे का की इतकं हातगाईवर आपण यावं? 4थ्या वेतन आयोगापासून या राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जे केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येईल तेच राज्यामध्ये लागू करू असं विधिमंडळामध्ये घोषित झालं. 4था आयोगही मिळाला, त्याप्रमाणे थोडा उशिराने मिळाला. 5व्या आयोगातही तेच झालं आणि 6व्यातही झालं. आजच्या घडीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 16 पासून वेतन आयोग लागू झालेला आहे आणि तेव्हापासून आमच्या चर्चा चालू आहेत, निवेदनं दिलेली आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये 2 एकदिवसीय लाक्षणिक संप सुद्धा आम्ही त्याच्यासाठी केलेले आहेत आणि डिसेंबरमध्ये आम्ही संपाची नोटीस दिली होती आणि 18, 19, 20 जानेवारीला खरं तर आम्ही 3 दिवसाच्या संपावर जाणार होतो. परंतु त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या 16 तारखेला रात्री वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं आणि सांगितलं 7वा वेतन आयोग असेल, इतर गोष्टी असतील, आता निवडणूक आचारसंहिता चालू आहे, मी एक GR या संदर्भातला प्रसारित करतो. आणि दुसऱ्या दिवशी 17 तारखेला त्यांनी KP बक्षी समिती नेमली आणि वेतन समानीकरण आम्ही करत आहोत असं दाखवलं. पण निवडणुकीची आचारसंहिता संपून गेली तरी सुद्धा पुन्हा कुठल्याही महत्वाच्या प्रश्नावर, जसं सेवानिवृत्तीचं वय 60 व्हावं, 5 दिवसांचा आठवडा व्हावा, महिलांना 2 वर्ष बालसंगोपन रजा मिळावी, आणि मी सुरुवातीला स्पष्ट करतो यातली एकही मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त नाही, एकही नया पैशाची नाही आणि दुसरी कुठली नाही. जे केंद्राला आहे तेच राज्याला. मुद्दा असा आहे की आत्ताचा जो आहे ना, की कर्जमाफीमुळे आपल्यावरती 40 ते 50 हजार कोटीचा बोजा येणार आहे, जो अतिरिक्त आहे, जो अचानकपणे आलेला खर्च आहे. शेतकरी अडचणीत आहे आणि आपण सगळे संवेदनशील आहोत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता राज्य ही आर्थिक संकटात आहे. अशा वेळेला तुम्ही तातडीने इतक्या हातघाईवर येणं, मी म्हणूनच पुन्हा सांगतो की मी मागून आलो. मी पुन्हा त्याची पूर्वपाठिका सांगितली. त्याचं कारणच असं आहे की आम्ही अगदी सुरुवातीपासून 1 वर्षापासून प्रयत्न करतोय आणि डिसेंबरला नोटीस देऊन जानेवारीचा संप घोषित करूनही माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही तो मागे घेतलेला आहे. त्यावेळेस या आंदोलनाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. राज्यात तशी कुठली परिस्थितीही नव्हती. 5 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा आमच्याशी ठोस चर्चा होत नाही, कुठलीही घोषणा होत नाही, केवळ समित्या नेमल्या जातात, त्याचंही कामकाज चालू नाही. याचा जो संताप आहे तो राज्यामध्ये सर्वत्र उमटला. आमची राज्य कार्यकारिणी झाली आणि त्या कार्यकारिणीमध्ये मग असा शेवटी निर्णय झाला की आता आपण या येत्या अधिवेशनाच्या तोंडावरती 22-23ला जे अधिवेशन चालू होत आहे त्याच्या आधी शासनाला हा इशारा देण्यासाठी 3 दिवसाचा हा संप आम्ही जाहीर. आता जी स्थिती आहे त्याच्यानंतर पण तुम्ही त्याच्यावरती ठाम आहात, म्हणजे आपली आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, याच्यानंतर पण तुम्ही त्याच्यावर ठाम आहात, तुम्ही त्याचा पुनर्विचार करणार नाही आहात? हो, निश्चितपणे. जर आम्हाला शासनाने चर्चेला बोलवलं, शासनाला सगळी देणी काही लगेच द्यायची नाहीये. आता जो आपल्या शेतकरी बांधवांचा संप झाला, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जी माननीय कर्णिक साहेब गेली 54 वर्ष त्याचं नेतृत्व करतायत, आम्ही प्रथमच पाठिंबा दिला, कारण आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि त्यांना आता लगेच आपल्याला काहीतरी देणं गरजेचं आहे. शासनाची ही भूमिका सुद्धा आम्ही समजून घेतलेली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सोडून लगेच आर्थिक कुठलं काही द्यायचं नाहीये, पण ठोस आश्वासन मिळणं हे महत्वाचं असल्यामुळे हे संपाचं पाऊल उचललं. ठीक आहे. आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी, तुम्ही कायम वेतन आयोगाला विरोध करत आलेला आहात आणि आता परत एकदा संपाचं हत्यार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उगारले. म्हणजे आता हा वेतन आयोग सर्वांनाच लागणार आहे. शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये कर्मचारी आहेत, राज्य सरकारी कर्मचारी आहेत, सेमी गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत, या सगळ्यांना काय भूमिका आहे?
ते जे सांगतायत ते पटण्यासारखं नाही. याचं कारण असं की जी बक्षीस समिती सरकारने नेमली त्या समितीचा अजून अहवालच आलेला नाही. तो अहवाल डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे आणि समजा अहवाल सरकारने स्वीकारला नसतात तर मग संप करायची भूमिका समजण्यासारखी होती. दुसरी गोष्ट अशी की शासनानं कर्जमाफी केल्यावर शेतकरी आनंद साजरा करत असताना दुसऱ्याच दिवशी ही भूमिका घेणं ही शासनाला पूरक भूमिका आहे. म्हणजे शासनाच्या दृष्टीने आता सोपं असं झालं की शेतकरी जेव्हा आता निकषांच्या वाटाघाटीला बसतील अजित नवले वगैरे तेव्हा शासन म्हणणार बघा ना आता त्यांना पण आम्हाला 18,000 कोटी द्यायचे, जरा समजून घ्या, थोडे 30,000चे 28,000 करा. माझा तर आरोप असा आहे की या कर्मचाऱ्यांना असे आक्रमक भूमिका घ्यायला एक प्रकारे शासनाची फूस आहे. दुसरा भाग असा, माझी तर भूमिका त्याच्याही पुढची आहे की कर्मचाऱ्यांना आजपर्यंत या व्यवस्थेत खूप काही मिळाले तर हा वेतन आयोगच देऊ नये. याचं कारण असं अभिजित की आजच जवळपास वेतनावर 66,213 कोटी रुपये खर्च होत आहेत. पेन्शनवर 17,633 कोटी म्हणजे 48% रक्कम आजच खर्च होते. 7वा वेतन आयोग जर लावला तर 60% रक्कम वाढेल म्हणजे 55%. त्यानंतर कर्ज आणि व्याजासाठी साधारणपणे 13% रक्कम खर्च होते. 68% रक्कम जर खर्च झाली त्यामुळे कर्मचारी जरी म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांची मुलं वगैरे आहोत तर त्या वरवरच्या बोलण्याला काही अर्थ नाही. 68% रक्कम जर तुम्ही खर्च केली आणि त्यातही 30,000 कोटी रुपये जर कर्जमाफी दिली तर शासनाकडे पैसा राहणार कुठून विकासासाठी. आणि म्हणून हे असं बोलणं, दडपण टाकणं, एकीकडे असं जांभिकपणे म्हणत राहायचं आणि दडपण टाकायचं याच्यामधून. आणि एबीपी माझाने परवा काल एक फार सुंदर बातमी दाखवलेली त्याच्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. तुम्ही त्या बातमीत असं म्हटलंय की आज भारतातल्या 17पेक्षा जास्त राज्यातल्या शेतकऱ्यांचं दैनिक उत्पन्न मासिक उत्पन्न 1700 रुपयापेक्षा जास्त नाही आणि कर्मचाऱ्यांना मात्र 150 पट वेतनवाढ आतापर्यंत 77 सालापासून मिळालेली आहे. गव्हाला फक्त 19 पट मिळाली. म्हणून कर्मचाऱ्यांना जे मिळालं ते एक्सेस मिळालंय. शेतकऱ्याचा बॅकलॉग प्रचंड आहे. म्हणून माझी मागणी अशी आहे की शासनानं वेतन 7वा वेतन आयोग हा रद्द करण्याची क्रांतिकारक भूमिका घ्यावी. आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते त्याच्या मागे उभे राहतील. आणि फक्त एकच ऍडिशन करतो, सिंगापूर मधल्या कर्मचाऱ्यांनी 5 वर्ष आम्ही सरकारची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत वेतनवाढ घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. परदेशातले उठसूट दाखले देणाऱ्या कर्मचारी संघटनांनी हे पण समजून घेतलं. दौंड सर, या संदर्भामध्ये कुलकर्णी साहेबांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. शेतकऱ्यांची मुलं आहेत हे तर आपल्याला काय सप्रमाण सिद्ध करायचं असेल तर ते होतच, म्हणजे आहेतच, तसा तो भागच आहे. दुसरं असं 7वा वेतन आयोग देऊच नये हे जे म्हणणं आहे ते काही पटण्यासारखं नाही. त्याला साधी कारण आहे. एक तर 10 वर्षानंतर हा वेतन आयोग येतो. आता वेतनातल्या खर्चाची बजेटमधली जर वाढ आपण बघितली तर ती केवळ 13 ते 14% आहे. आता ही कशामुळे होते तर वेतनाची जी वाढ आहे एकूण खर्चाची ती भत्त्यामुळे होते. महागाई भत्ता जो आहे, महागाई जर वाढलीच नाही तर आम्हाला महागाई भत्ता नको ना. महागाई भत्ता का मिळतो तर महागाईमध्ये वाढ होते म्हणून. आज राज्याचं एकूण अर्थसंकल्पीय बजेट बघितलं तर 2 लाख कोटींच्या घरामध्ये आहे. त्यात 1,30,00,000 कोटी हे स्वतःची शासनाची मिळकत आहे, बाकी केंद्रीय अनुदान वगैरे आहे. आता त्यांनी आकडे सांगितलेले आहेत, आम्ही त्याचा रोजच अभ्यास करतो कारण तो अभ्यास केल्याशिवाय आम्हाला शासनापुढे जाता येत नाही. आजच्या घडीला सुद्धा 18 ते 19,000 कोटी रुपये जीएसटी मार्फत मिळणार आहेत. पण ते कमी आहेत. तुम्ही जो आकडा सांगताय ना दौंड सर, तो प्रॉब्लेम असा आहे की जीएसटीतून मिळणार पण ते डिफिशिट आहे. जीएसटीतून गेल्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसे जीएसटीतून मिळणार अशी अवस्था नाही आपली. ऐका, दुसरं याचं एक संयुक्तिक कारण असं आहे की हे जे वेतन आयोग नेमले जातात, वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना कुठलाही 4था, 5वा, 6वा, 7वा स्वातंत्र्यानंतर जे जाहीर झाले ते ऑनलाईन सर्वत्र गेले होते. आता तर ऑनलाईन झालंय. पूर्वी मोठ्या वृत्तपत्रामध्ये जायचं, तुमची जी काय ऑब्जेक्शन्स आहेत ती केंद्राकडे मागवली जायची आणि त्याच्यातून नंतर. आणि कोण आहेत वेतन आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य? सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आहेत. मुद्दा तो नाही. मुद्दा त्यांनी असा मांडला की ज्या वेळेस जोपर्यंत आपण कायम परदेशातली उदाहरणं देतो, जोपर्यंत राज्याची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत एक थोडे दिवस आपण दमानं घ्यायला काय हरकत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, दमाचा मुद्दाच नाही आहे. आमचं म्हणणं कसं आहे, आम्हाला पे फिक्सेशन 1,86 ला मिळालं 4थ्या वेतन आयोगाचं. दुसरं फिक्सेशन आहे ते 1,96 पासून मिळालं. 2006चं सुद्धा आम्हाला तसंच मिळालं. भीती काय आणि कर्मचाऱ्यांच्या मनात नेमकं काय? यावेळेचं सुद्धा वेतन आयोग आम्ही निश्चितपणे 1,16 पासून मिळवू. प्रश्न राहतो तो भत्त्यांचा. आणि त्याच्यामध्ये शासनाकडनं जे भत्ते आम्हाला देणं गरजेचं आहे, 1-1.5 वर्ष ते डिले होतात, कधी ते मिळतात किंवा ती थकबाकी मिळत नाही, ही मुख्य अडचण आहे. तर शासनाने ठोसपणे जाहीर करणं गरजेचं आहे. पण 1,16 पासून आम्ही हा वेतन आयोग देत आहोत, उद्याच दिला पाहिजे असं नाही. आणि दुसरं एक तुम्ही संपाचा हत्यार उगारल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आणि आता जसे की अजित नवले आपल्या सोबत आहेत, जिथे की अजून म्हणजे निगोशिएशन्स व्हायचे आहेत, निकष ठरायचे आहेत, किती पैसे खर्च होणार, किती पैसे आपल्याला शेतकऱ्यांसाठी लागणार हे आपल्याला अजून निश्चित करायचे. त्याच्या आधीच तुम्ही हे काढल्यामुळे त्यांच्यावर दबाव येणार आहे असं आरोप खरं तर हेरम कुलकर्णींनी केला. अजित नवले सर एक्झॅक्टली. हो,
खरं तर वेतन आयोग आणि स्वामीनाथन आयोग किंवा आत्ताची कर्जमाफी याच्यामध्ये आपण मूलभूतरित्या जरा काही गोष्टींकडे मला लक्ष आपलं वेधायचं आहे. आता हा जो मुद्दा उपस्थित केला जातोय याचा कदाचित शेतकरी आंदोलनावर वाईट परिणाम होऊ शकतो, त्याच्यामध्ये वाटाघाटीमध्ये वाईट परिणाम होऊ शकतो. हा जो मुद्दा मांडलाय त्याच्याशी मी बिलकुल सहमत आहे. परंतु कर्मचाऱ्यांना आयोग द्यावा की नाही द्यावा याबद्दल मात्र मला जरा काही एक बेसिक मुद्दा आपल्या पुढे मांडायचा आहे, तो जरा कृपा करून समजून घेतला पाहिजे. कर्मचाऱ्यांनी विशेषतः तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारासाठी लढणं हे मला गैर वाटत नाही. त्यांनी त्यांचा कामाचं दाम मागणं हे मला गैर वाटत नाही. शेतकरी ज्याप्रमाणे आंदोलन करतात त्याप्रमाणे त्यांनाही त्यांचे हक्क मागण्याचा बिलकुल अधिकार आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न हा आहे की जोपर्यंत मूलभूतरित्या सरकारचं उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत ह्या दोघांनाही फुलफिल करता येणार नाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येणार नाही. त्याच्यामुळे भांडण शेतकऱ्यांची पोरं आणि कर्मचारी यांच्यामध्ये लावण्याचा जो काही प्रकार आहे हा प्रकारच मूलतः चुकीचा आहे. जर काही आंतरविरोध असेल तर तो भांडवलदारांना, कॉर्पोरेट घराण्यांना जे कोट्यावधी रुपयाच्या सवलती दिल्या जात आहेत त्या सगळ्या सवलती जर दिल्या नाहीत, करमाफी दिली नाही, कर्जमाफी नाही दिली तर त्यातून राज्य सरकारचं उत्पन्न, केंद्र सरकारचं उत्पन्न हे मूलभूतरित्या वाढेल. काळ्या पैशावर रोख लावला गेला तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात सरकारचं उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढवणं आणि त्यातून चांगल्या प्रकारचा पगार देणं, चांगल्या प्रकारच्या सर्व जे काही रिक्त पद आहेत सरकारी ती सगळी भरली जाणं आणि त्याच्यातून एक सुव्यवस्था संबंध भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तयार करणं हा खरं तर मार्ग असला पाहिजे. परंतु होतंय काय की दोन जणांना आमने सामने उभं केलं जात आहे, कर्मचारी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष लावण्याचा प्रयत्न केला जातोय, तो मूलभूतरित्या चुकीचा आहे. ज्याला अर्थशास्त्र थोडंफार समजतं तर त्यांच्यासाठी मी दोन वाक्य असे सांगू इच्छितो की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खिशात आणि कर्मचाऱ्यांच्या, विशेषतः तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा येत नाही तोपर्यंत त्यांची क्रयशक्ती म्हणजे खर्च करण्याची ताकद वाढणार नाही. आणि खर्च करण्याची जोपर्यंत ताकद वाढत नाही तोपर्यंत बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वाढणार नाहीत, त्यांची गरज वाढणार नाही, त्यातून रोजगार वाढणार नाही. आणि म्हणून अर्थव्यवस्थेला जर चालना द्यायची असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगलं दाम दिलं पाहिजे, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना चांगला पगार दिला पाहिजे, त्यांच्या खिशात पैसा आला पाहिजे, त्यांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, त्याच्यातून उत्पादनाची गरज वाढेल, त्याच्यातून रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हा मूलभूत मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी कॉर्पोरेट घराण्यांना सवलती देणं थांबवलं पाहिजे. अजित नवले सर, असं आहे की शेतकऱ्याला काही नाही दिलं तरी सुद्धा बाजारावरती त्याचा काही परिणाम होत नाही हे या सरकारने किंवा याच्या आधीच्या सरकारने हे सिद्ध करून दाखवलं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला आता देणं न देणं हा पार्ट उरलेला नाहीये खरं तर. त्यामुळेच तर भांडावं लागते तुम्हाला, आम्हाला किंवा असं नाहीये. नाही अजित नवले सर, मी येतो तुमच्याकडे पण तुम्ही अजित नवले सर मी येतो तुमच्याकडे. विश्वंभर चौधरी सर, मुद्दा असा आहे की खरंच शेतकऱ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद घडवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि त्याच्यातून मग सरकारला काहीतरी एक वेगळा फायदा होऊ शकतो. खरंच तुम्हाला याच्यामध्ये काही तथ्य वाटतंय का? मला असं वाटतं की प्राध्यापक नवले यांनी जे वर्गीय त्याचं विश्लेषण करून दाखवलं, मला असं वाटतं की कम्युनिस्ट पक्षांच्या कदाचित कामगार संघटना आहेत म्हणून त्यांना ती दुहेरी कसरत करावी लागत असेल. पण माझ्यासारख्याला स्पष्ट बोलण्याला काही हरकत नाही म्हणून मी हे बोलतो. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ऐपत चांगली नाही असा शोध कोणी लावला? तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्या प्रकारची जनतेची पिळवणूक करतात, मग तो तलाठी असो नाही तर ग्रामसेवक असो, मी स्वतः गावात पाहतो, याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे ना कधीतरी. आपण कामगारांना चुचकारायचं आणि शेतकऱ्यांना चुचकारायचं म्हणून खरंच बोलायचं नाही, हे किती दिवस वास्तव ठेवायचं. दुसरं आपण हेही स्पष्टपणे बोललं पाहिजे. आता ते कोर कमिटीत आहेत, शेतकऱ्यांच्या लढ्यात आहेत कॉम्रेड नवले, तर त्यांनी हेही स्पष्ट बोललं पाहिजे की 7-7 वेतन आयोग आलेत हो कर्मचाऱ्यांना, शेतकऱ्यांना दुसरीच कर्जमाफी मिळते हे एका दृष्टीने पाहिलं तर ही तफावत कशी भरून ठेवायची. आणि ही जी भाषा आहे ना नाटकेपणाची, की ते दौंड जे म्हणतात की आम्ही शेतकऱ्याची सोडून दिली पाहिजे ही नाटकी भाषा. कशा शेतकऱ्याची मुलं तुम्ही होता तर आलात का आंदोलनात नाशिकच्या पुणतांब्याच्या? येऊन उभ्या राहिले का कर्मचारी संघटना की हे आमच्या बापाचं आंदोलन आहे, आम्हाला यात आलं पाहिजे? आला का तुम्ही तेव्हा? हा सगळा शुद्ध ढोंगीपणा आहे आणि शेतकऱ्यांना आता दुखवायचं नाही म्हणून शेतकरी म्हणत स्वतःच्या मागण्या रेटण्याचा हा प्रकार आहे. आता अभिजित, आपण हे पाहिलं तर वेतनवाढीला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, तत्वतः नाही, कोणताच विरोध नाही. त्याचं कारण असं आहे की वेतन हे महागाईशी रिलेटेड असतं आणि महागाई वाढते तसे ते वेतन वाढतं, त्यामुळे त्याला काही तत्व. परंतु लोकांना यांची वेतनवाढ का डोळ्यात येते हे जरा शासकीय कर्मचारी संघटनांनी एकदा बघावं ना कधीतरी, की प्रचंड भ्रष्टाचार, अनास्था, आपण ज्या कामासाठी नेमलो ते काम आपण ती करत नाही, लोकांना आपण कशा प्रकारे वागवतो, मालक आहेत लोक,
आणि आपण नोकर आहोत हे आपण विसरून वागवतो, याच्यामुळे लोकांचा रोष आहे. आणि तो तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर जास्त आहे, कारण ते थेट जनतेमध्ये भिडत असतात लोकांना. तेव्हा मला असं वाटतं की उगाच गोल गोल वर्तुळ काढून कर्मचाऱ्यांचं एक वर्तुळ आणि शेतकऱ्यांचं एक वर्तुळ असं वर्तुळ खेळूया नको. आपण हे स्पष्टपणे म्हणूया की शेतकऱ्याला अत्यंत वाईट अवस्थेत किती कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या सांगा ना मला. स्टॅटिस्टिक्स द्या की पगार पुरत नाही म्हणून किती कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याच्या अगेन्स्ट मी शेतकऱ्यांचा आकडा सांगतो ना. तर शेतकरी आणि असाच जर आपला विषय असेल तर हे अतिशय लॉजिकल, तुम्ही जो विषय मांडला हेरम कुलकर्णींनी जो मांडला तो अतिशय लॉजिकल आहे की जर आर्थिक संकटात कुटुंब आहे, मोठा भाऊ आपले वडील जर अडचणीत येत आणि ते कर्जबाजारी असल्यामुळे विष खाऊन आत्महत्या करतायत, तर धाकटा जो नोकरीला सुस्थितीत लागलेला बरा त्यांनी थोडी कळ काढायला हरकत नाही. परंतु झालेलं असं आहे की नोकरशाही पुढे कायम दबली भूमिका राज्यकर्त्यांनी घेतली. याला वसंतदादा पाहिजे तिथे की जे म्हणतील की जा घरी, उद्यापासून आम्ही दुसरी कर्मचारी भरती करू आणि तुम्ही खासगीमध्ये नोकऱ्या करा, तिथे फार उत्तम पगार आहेत आणि तिथे तुमचा परफॉर्मन्स दाखवा. हे कधीतरी बोलायची गरज आहे ना. म्हणजे मला कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध माझा अजिबात रोष नाही, मला त्यांच्यावर राग नाही. परंतु चाललंय काय, राज्याची आर्थिक स्थिती काय, शेतकऱ्याची स्थिती काय, आंदोलन काय होतं, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही लगेच घाईनी गन पॉईंट वरती गव्हर्नमेंटला ठेवताय. तर हे मान्य होण्यासारखं नाही. तुम्ही लढता, एखादं वर्ष सबुरी निघा. आणि त्याच्या पुढे शेवटचा मुद्दा मी मांडतो अभिजित, एक शेवटचा मुद्दा मांडतो अभिजित. राज्य शासनाने आता तातडीने सगळी जी काही विकास कामं आहेत त्याच्यावरती एखादं वर्ष स्टे आणता येतो, काही प्रॉब्लेम नाही. समृद्धी रस्त्याचे 1 वर्ष रस्ता पुढे ढकला तर काही फरक पडत नाही. शेतकरी जगला पाहिजे, त्यामुळे राज्य सरकारने याला रिलेट करता कामा नये या संपाशी. यांच्या संपाला वेगळ्या पद्धतीने त्यांनी डील करावं, शेतकऱ्यांच्या कमिटमेंट मात्र त्यांनी पूर्ण करावेत असं मला वाटतं. दौंड सर, चौधरी साहेबांच्या शेवटच्या या मुद्द्याचं मी खरोखर स्वागत करतो की हे दोन्ही एकत्र घेण्याचं काहीच खरं तर कारण नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, मगाशी पहिल्या सगळ्या मुद्द्यांचं पण स्वागत करताय ना. नाही, मी शेवटचा फक्त मुद्दा म्हटलं. मी देतो एक मुद्द्याचं, कारण कुलकर्णी साहेबांनी मगाशी जे सांगितलं, प्रत्येक वेळेला समितीला एक मुदत दिली होती. हाकीम समिती होती, सुक्तनकर समिती होती, शरद काळे समिती होती, वेतन समानीकरण. हा GR काढत असताना कुठेही बक्षी समितीला त्यांनी मुदत दिलेली नाही, कार्यकक्ष आखून दिलेली नाही, अक्षरशः तोंडाला पानं पुसली. पण मुख्यमंत्री म्हणतायत CS चर्चेला आहेत म्हणून आम्ही थांबलो. आता काल परवा ते म्हणायला लागले की आम्ही डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली. हे तर अतिशय चुकीचं. दुसरं, निवृत्तीचं वय 60 व्हावं की 6 महिन्याची मुदत दिली, आता पुन्हा ती समिती मुदत वाढ मागायला लागली. म्हणजे ही चालढकल तुम्ही असं म्हणू शकता ना दौंड सर की आता जसं तुम्ही स्वागत केलं तसं तुम्ही असं म्हणू शकता ना की ठीक आहे, जसं की आता आपण शेवटचा मुद्दा जसा विश्वंभर चौधरींचा होता की काही विकास कामांना आपण स्टे देऊ शकतो, आपण त्याला एकत्र घ्यायचं नाही. आणि मग आता जरा मोठा भाऊ जरा संकटात आहे तर धाकट्या भाऊनी जरा सबुरीने घ्यावं, वर्षभर आम्हाला नाही दिला तर चालू शकतं, असं का नाही म्हणतात? साधं स्पष्ट म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या पहिल्यांदाच क्रांतिकारक संप झाला. हे गोलगोल वगैरे काही नाही. अतिशय स्पष्ट भूमिका मांडतोय. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने रगकर्णिक प्रणित ही संघटना आहे आणि 36 जिल्ह्यांमध्ये आहे. आणि कुठेही जाऊन बघितलं तरी आमचे जे कार्यकर्ते आहेत की आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर हा संप झाला. अतिशय तुम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देता, दिला पूर्ण त्यांच्या मागण्या. मग तुम्ही तर आता वर्तुळ आखायचं बंद केलं तर मी तुम्हाला थेट तुम्हाला प्रश्न विचारतो. ठीक आहे, तुम्ही संपाला पाठिंबा दिला, तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहात, तुम्ही असं दाव्यानं सांगू शकता, तुम्ही आता माझा प्रश्न नीट आहे का, असं तुम्ही दाव्यानं सांगू शकता का की तुमच्या एकही कर्मचारी शेतकऱ्याला नाडणार नाही, 7/12 घ्यायला आल्यानंतर, ग्रामसेवकाकडच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर, प्रांत कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयामध्ये कुठेही नाडणार नाही अशी तुम्ही गॅरंटी देऊ शकता? पाठिंबा नाही, तुम्ही पाठिंबा जसं देता तसं तुम्ही त्याची एन्श्युअरमेंट करता का? इथे शेतकरी फक्त एकटा या समाजाचा घटक नाहीये, अनेक मंडळी आहेत या समाजामध्ये आणि सगळ्यांना बरे वाईट अनुभव येतात. जे समाजामध्ये ज्या पर्सेंटेजने बरं वाईट घडतंय तेच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये घडत. त्याच्यापेक्षा पगार घेतल्यानंतर सुद्धा पैसे घेण्याची वेळ येणं हे तुम्हाला त्या समर्थनीय नाही. तुम्ही म्हणता ना की आता सगळ्या प्रकारचे लोक असतात म्हणून, मग सगळ्या प्रकारचे लोक, अशा प्रकारच्या लोकांचं तुम्ही स्वागत करता, अशा लोकांचं कशासाठी करायचं? त्यांचं समर्थन आम्ही करणार. मला एकच सांगायचंय, 1 जूनला जो मोर्चा, तुम्ही असं म्हणा ना की जे लोक भ्रष्टाचारामध्ये सापडले, ज्यांच्यावरती FIR दाखल झाले, त्यांचे वेतनवाढ रोखा, 7व्या वेतन आयोगापासून त्यांना दूर ठेवा. तुम्ही मागणी करा. वेतनवाढ नाही, ते सस्पेंड व्हायला पाहिजेत, बडतर्फ व्हायला पाहिजे. त्या मंडळीवर शेतकऱ्याला नाडणारा दौंड सर, शेतकऱ्याला नाडणारा, तुम्ही शेतकऱ्याच्या घरातून आला सगळे, तुम्ही आता म्हणता की पाठिंबा आहे, तर शेतकऱ्याला नाडणारा सगळ्यात मोठा घटक कोण आहे? शेतकऱ्याला नाही, शेतकऱ्याला नाडणारा सगळ्यात मोठा घटक कोण आहे? 16 लाख शेतकऱ्याला नाडणारा सगळ्यात मोठा घटक कोण आहे दौंड सर? ऐका, 16 लाख कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी ठामपणे सांगतो, 1 जूनला मुंबईमध्ये जो मोर्चा निघाला तिथे संयुक्त कृती समितीचं प्रमुख अंग, ज्या 32 संघटना आहे, आम्ही त्या ठिकाणी मोर्चामध्ये होतो. एक प्रश्नाकडे मी येतोय. तुम्ही जे म्हणताय नाडलं जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी, हे जे काही आरोप होत आहेत किंवा जे कर्मचारी अशा प्रमाणे नटोरियस वागतायत त्यांच्यावर शासकीय नियम आहेत, त्या पद्धतीने कारवाई. आणि संघटना तिथे कुठे आड आली का, हा खरा मुद्दा आहे
की संघटनेने हा मुद्दा लावून धरला की Problem काय तुम्ही आहे? यांच्यावरती कारवाई करू नका, यांना सेवेतून काढू नका, यांना निलंबित करू नका. नाही, असं नाही आपण केलं. डाऊन सर, असं आहे की प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे, आपल्या व्यवस्थेचाच प्रॉब्लेम आहे आणि Yes. त्याच्यामुळेच तुम्ही आता उभे राहिलेला आहात की आता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर 2 दिवसांनी उभे राहिलात, हे पण व्यवस्थेचाच प्रॉब्लेम आहे. आपल्या व्यवस्थेत 6 महिन्यांना नोकरी मिळते, भ्रष्टाचार केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याकडून 10 रुपयाचा 100 रुपयाचा सातबारा घेताना सुद्धा त्याला माहिती असतं की आपल्याला कोणी काढून टाकायचं नाही. हा आपल्या व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही मान्य करायला पाहिजे. तुम्ही अशी मागणी करा ना, तुमची संघटना इतकी 54 वर्ष झगडते संघटना, त्या संघटनेकडून मागणी करा की असे जे लोक सापडलेले गेल्या 5 वर्षांमध्ये ज्यांच्यावरती FIR आहे त्यांना कुणालाही 7व्या वेतन आयोगाला लागू करू नका, अशी मागणी करा. नाही, मी म्हणतोय त्यांना बडतर्फ करा आणि निलंबित करा. तुम्ही जे कधी आंदोलन करणार आहात तुम्ही यांच्यासाठी? आंदोलनाचा समज शासकीय नियम आहेत बघा, सरसकट तर कुठली विधानं करता येत नाही, त्याच्यावरती शासकीय नियम आहेत, त्यांच्या विभागीय तुम्ही चौकशा 7व्या होतात. वेतन आयोगासाठी लढू शकता, तुम्ही 7व्या वेतन आयोगासाठी लढू शकता, तुमचं कौतुक आहे, पण तुम्ही अशा लोकांना दूर ठेवण्यासाठी लढू शकत नाही. मला खेद आहे याच्याबद्दल. नाही, खेद वाटण्याचं कारण नाही. काय प्रॉब्लेम आहे विश्वंभर चौधरी सर? मी येतो कुल सर तुमच्याकडे. विश्वंभर चौधरी, नाही, असं आहे, फक्त दोनच गोष्टी मला अभिजित म्हणायच्या. आपला अँटी करप्शन ब्युरो जो महाराष्ट्राचा आहे तो साधारण 1000 ते 2000 कर्मचाऱ्यांना दरवर्षी भ्रष्टाचाराचे पकडतो. त्या तक्रारी बाहेरच्यांनी दिलेल्या असतात. आता ह्या कर्मचारी संघटनेचं हे कर्तव्य नाही का? कर्मचारी एकमेकांच्या शेजारी बसतात, कोण भ्रष्ट आहे हे त्यांना माहिती आहे ना. मला सांगावं त्यांनी की किती लोकांच्या यांनी ACB कडे थेट तक्रारी केल्या. दुसरं, यांची कोणती मागणी समाजहिताची सांगा ना. हे म्हणतात 60 वर्षाचं निवृत्ती वेतन वय करा. यांना देशातली बेकारांची संख्या आज माहिती आहे का? म्हणजे 58 वर्षे तुम्ही सुस्थितीत असता, तुम्ही रिटायर झालं, 2 वर्षाचा त्याग केला तर काहीच फरक पडत नाही. जो बेकार आहे त्याला येऊ द्या ना नोकरीत, की देशाचा रोजगाराचा दर किती घटला आहे माहितीये ना. तेव्हा कोणतीही या संघटनांची भूमिका, मी तुम्हाला आव्हान देतो, कर्मचारी संघटनेनं मला दाखवावं की त्यांनी कोणती समाजहिताची भूमिका घेते. मग तो भ्रष्टाचार असो, दिरंगाई असो, कामातली लोकांची वागणूक, कधी यांनी काय कर्मचाऱ्यांना यांच्या सांगितलं? तुमच्या वार्षिक अधिवेशनांमध्ये याचा उल्लेख तरी होतो का साधा? तुमच्या वार्षिक अधिवेशनांमध्ये कर्मचाऱ्यांचे भत्ते, कर्मचाऱ्यांचा पगार, त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती, घर मिळालं का नाही, हे सगळं होतं. पण ज्या मालकाची तुम्ही नोकरी करताय त्या मालकाचं काय झालं ते सांगा ना. तुमच्या कर्मचारी संघटनांनी कोणती मालकाच्या हिताची भूमिका कधी घेतली तेवढं एक सांगा. ठीक आहे, दौंड सर. 24 नोव्हेंबर 2002ला नामदार जयंतराव पाटलांकडे 25 असे प्रस्ताव आम्ही दिले की त्या काळामध्ये 25,000 कोटींची वाढ, महसुलातली वाढ, कोणताही नवीन कर न सुचवता किंवा करात वाढ न करता येईल. केवळ राजकीय इच्छाशक्ती नव्हती म्हणून ते झालं. आजही मुख्यमंत्र्यांकडे आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत, सन्माननीय वित्तमंत्र्यांकडे बसायला तयार आहोत. यासाठी शासनाचा गाडा चांगला कसा चालावा हीच संघटनेने मी विचार केलेला आहे. लोकाभिमुख भूमिका घेत असताना महसुलामध्ये वाढ होणं हे महत्त्वाचं आहे. कल्याणकारी योजना नीट राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरून त्यांच्या सेवा शर्तीत व्यवस्थित सुधारणा होऊन लोकांचीही कामं व्हायला पाहिजेत, अशाच भूमिका घेतल्यात. आमचे प्रस्ताव आहेत ते मीडियासमोर आले नाहीत, मांडले गेले नाहीत म्हणजे ते बरोबर नाहीत असं आपण म्हणून चालणार नाही. आमच्या दप्तरी आहे, आमच्याकडे सर्व आहे, शासनाकडे आम्ही सुपूर्द केलेले आहे. आम्ही काल परवा सुद्धा सांगितलं की महसूल वाढीच्या संदर्भात आपल्याला बसता येईल. प्रोफेशनल टॅक्स सारखा मुद्दा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी होणारी जी देवस्थान आहेत त्यांना मिळणारी मिळकत आहे त्याच्यातून शासनाला काही घेता येईल. PLIचा जो मुद्दा आहे, पब्लिक लार्जर अकाउंट्सच्या माध्यमातून 50-60 हजार कोटी त्याच्यातून मिळू शकतात. शासनाने आमच्याबरोबर चर्चा करावी. आम्ही त्यातले फार तज्ज्ञ आहोत असं नाही, पण चर्चेतून मार्ग निघू शकतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, शेतकऱ्यांच्या मागण्या आजच्या घडीला मान्य व्हायला पाहिजे, त्यांच्या पदरात पडलंच पाहिजे. थांबण्याचा जो मुद्दा आहे, दरवर्षी दर आयोगाला आम्ही थांबत गेलेलो, आम्हाला ठाम आणि ठोस आश्वासन शासनाकडनं मिळालं पाहिजे, कारण आज ते दुरापास्त झाले. ठीक आहे. मी येतो तुमच्याकडे विश्वंभर चौधरी सर. विजय पांढरे सर आपल्यासोबत. विजय पांढरेजी, आता तुम्ही सगळं बोलणं ऐकलं खरं तर दौंड सरांचं, याच्यामध्ये किती तथ्य असं तुम्हाला वाटतं? तुम्ही इतकी वर्ष खरं तर सेवेत होता आणि तुम्ही खूप प्रामाणिकपणे सेवा केली, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे. हे बघा, ही जी काही चर्चा झाली आता आणि ज्याच्यामध्ये दौंड साहेबांनी जे काही मुद्दे मांडले, खरं म्हणजे आज राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या काठावर उभं आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची हे आंदोलन सुरू असतानाच अशा प्रकारे भूमिका घेणं हे तितकंसं बरोबर नाहीये. आज शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये कर्मचाऱ्यांची परिस्थिती ही खरोखरच खूप चांगली आहे आणि अशा परिस्थितीत सरकारचा गळा असा आवळावा हे योग्य नाहीये. तर जरा थोडस वर्ष 2 वर्ष थांबलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी, कारण की राज्य जे आहे आज कर्जाचा बोजा एवढा मोठा आहे, मोठ्या विकास योजना हातात आहे आणि राज्य चालवणं हे अत्यंत कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये
सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला नाही तर आर्थिक दिवाळखोरीच्या दिवस फार दूर नाहीये. आज अगदी पाटबंधारे खात्याचं तुम्हाला जर का कल्पना असेल तर 2 लाख कोटी रुपयाची कामं बॅलन्स वर्क आहेत बरं का, हातातली कामं, आणि ही पुढचे 50 वर्ष सुद्धा होणार नाहीये या वेगाने. आणि हे एका खात्याचं आहे, पण सगळ्या खात्यांचीच ही परिस्थिती आहे. नक्कीच आर्थिक शिस्त आम्ही पाळलेली नाही. केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करत करत निवडणुका जिंकायच्या आणि मग ते पूर्ण करता येत नाही, पूर्ण करण्यासाठी मग अशा काही घोषणा करायच्या. तर आमच्या नेतृत्वाने जरा दूरदृष्टी ठेवून थोडंसं प्रशासनात कणखरपणा आणण्याची गरज आहे. नक्कीच आर्थिक शिस्त जर आपण पाळली नाही तर हा सगळं आर्थिक डोलारा कोसळायला वेळ लागणार. नक्कीच हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. मग एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक घेतल्यानंतर आपण बघणार आहोत की नेमकं कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तो परफॉर्मन्स वाईज का मिळत नाही, सर्वांना सरसकट वेतनवाढ का द्यायची, हा प्रश्न. पुढे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांनी हातगाईवर येणं खरंच योग्य आहे का, ही वेळ आहे का, ती यावर आपली चर्चा चालू आहे. आपल्यासोबत रासपचे आमदार राहुल कुल आहेत. राहुल कुल सरांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे, कारण त्यांनी कालच सांगितलं की माझी कुवत आहे कर्ज फेडण्याची आणि मी या कर्जमाफीचा लाभ घेणार नाही. त्यांच्यानंतर आता 24 तास उलटून गेलेत, पण अजून असं कोणी पुढे आलेलं नाहीये की जे म्हणतात की आम्ही पण आता कर्जमाफीचा लाभ घेणार नाहीये. खरं तर अजून अपेक्षा ठेवायला हरकत नाही राहुल कुल सर की येतील लोक, पण आता राज्य कर्मचारी पुढे आलेत की आम्हाला 7वा वेतन आयोग पाहिजे. आपल्याकडे ज्याची कुवत आहे तो माणूस असं का म्हणत नाही की ठीक आहे जरा मी त्या एकूण लाईन मध्ये मी जरा शेवटच्या नंबरला उभा राहतो, हरकत नाही, या सगळ्यांचं झाल्यानंतर मला द्या. आपला प्रॉब्लेम काय नेमका? मुळातच हे 2 विषय ज्या वर्गावर आपण चर्चा करतोय, पहिला वर्ग आहे की कर्मचारी वर्ग किंवा अधिकारी वर्ग, आणि दुसरा वर्ग आहे शेतकरी वर्ग. दोन्ही संघर्ष जे चाललेले आहेत ते वेगवेगळ्या विषयासाठी चालले आहेत. कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा संघर्ष जो चाललाय तो नवीन सुविधा मिळवण्यासाठी चाललेला आहे, आणि शेतकऱ्यांचा संघर्ष त्यांचा जीवन जगण्यासाठीचा संघर्ष आहे. आज अनिश्चिततेच्या भोवऱ्यामध्ये शेतकरी जन्म घेतो. पाणी असेल तर पीक येतं, पीक आलं तर कधी वादळाचं सामोरं जावं लागतं, एका रात्रीत होत्याचं नव्हतं होऊन जातं. सगळं चांगलं झालं तर बाजारपेठेत बालाला बाजार मिळत नाही. अशा सगळ्या संकटातून तो रोज जात असतो. त्याचं जीवन अनिश्चिततेच्या भोवऱ्यामध्ये आहे, आणि मागच्या 2-4 वर्षातील सगळीच प्रतिकूल परिस्थिती पाहता शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. आणि याच्यामध्ये अजून एक फरक आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं शेतकरी आंदोलन झालं, जी शेतकऱ्यांच्या मध्ये सुप्त भावना होती ती प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये कुठलंही नाटकीय स्वरूप नव्हतं. जी वस्तुस्थिती आहे ती शेतकऱ्यांनी मांडण्याचा प्रयत्न शासनासमोर केला, आणि शासन मायबाप आहे त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये एक चांगला निर्णय घेतलेला आहे. परंतु माझं मत राहील की शेवटी शासनालाही जमा आणि खर्च ह्या 2 बाजू आहेत. आणि ही जी कर्जमाफी होईल, मगाशी सांगितलं की ही दुसरी कर्जमाफी फक्त शेतकऱ्यांना मिळते, परंतु राज्य शासन देत असणारी स्वतंत्र अशी पहिलीच कर्जमाफी आहे. तेव्हा राज्य शासनावर बोजा येणार आहे हे नक्की आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेची कसरत चाललेली आहे. आपण आर्थिक आणीबाणीच्या टोकावर उभे आहोत. अशा परिस्थितीमध्ये माझी एकच विनंती राहील की ज्या शेतकऱ्यांनी जीवनासाठी संघर्ष चालवलाय त्यांना शेतकरी मदत करत असताना जो अधिकारी कर्मचारी वर्ग हा नवीन अजून सुविधा मिळावा म्हणून संघर्ष करतो, त्यांची बाजू बरोबरही असेल, परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांच्या संदर्भातला निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत त्यांनी संयम ठेवावा, आणि हा निर्णय संपल्यानंतर मग राज्य शासनाशी चर्चा सुरू करावी. तोपर्यंत त्यांनी संयमानं घ्यावं, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. दौंड सर, संयम ठेवा असं म्हणतो. कुल साहेबांच्या संपूर्ण भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो की आर्थिक अडचण आहे हे आम्हालाही समजतंय. आमचं म्हणणं एवढंच आहे, हा 10 वर्षांनी येतो, 1/16 पासून तो केंद्राला दिलेला आहे, राज्याकडे तो येणारच होता. या संदर्भामध्ये राज्य शासनाने फार पूर्वीपासून किती कर्मचारी आहेत, त्यांची संख्या काय, संवर्ग कुठले आहेत, पदं किती, इन अँड ॲव्हरेज त्याला पेमेंट किती द्यायला लागतं, वाढ झाली तर ही सगळी माहिती गोळा करायला सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हापासून आमची चर्चा निवेदन, हा मुद्दाच काय येतोय प्रसिद्धी माध्यमांपुढे मला कळत नाही. आम्ही डिसेंबरला नोटीस दिली होती, तेव्हा या राज्यामध्ये कुठलीच परिस्थिती नव्हती. या राज्याच्या वित्तमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प जाहीर करत असताना घोषित केलं की हे स्वाभिमानी शेतकरी वर्ष असेल. आम्हाला तेव्हाही आनंद झाला, त्याचंही स्वागत आम्ही त्यावेळेला केलेलं आहे.
मध्यंतरीच्या काळामध्ये राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बदलल्यानंतर हा मोर्चा निघाला, इतर काही गोष्टी झाल्या, शेतकऱ्यांचा न भूतो न भविष्यती क्रांतिकारी संप झाला, त्यालाही आम्ही पाठिंबा दिला. कारण आपण कष्टकरी वर्गातली सर्व मंडळी आहोत. त्यांच्या मागण्यांच्या आड येण्याचं आम्हाला काही कारण नाही, आमच्या आड येण्याचं त्यांनाही काही कारण असण्याचं कारण नाही. फक्त शासनाने याच्यातून मार्ग काढत असताना चर्चेच्या ज्या फेऱ्या होतील त्या ठाम आणि ठोस व्हाव्यात, आमच्या पुढे त्यांनी प्रस्ताव द्यावेत, मांडावेत आणि त्याच्यातून मार्ग निघेल, एवढाच तो मुद्दा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जीएसटीचे येणारे, मला माहिती आहे त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. दुसरं पर्सनल लेजर अकाउंटचे 50 ते 60 हजार कोटी रुपये पडून आहेत, 2012 पासून पडून आहेत शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडे. आम्ही 25,000 कोटींचे प्रस्ताव दिले, त्याची संख्या आता 30 ते 40 हजार कोटी झालेली आहे की महसुलामध्ये वाढ होऊ शकते. आपण ह्या सर्व गोष्टी एकत्र करू शकतो आणि सर्वांच्या मागण्या, आपण जे आता म्हणतोय की ही आर्थिक अडचण आली आहे, ती आर्थिक, शासन म्हणजे काय लहान गोष्ट आहे का? एवढी मोठी गोष्ट आहे, प्रगतिशील राज्य आहे, आपण सहजपणे गोष्टी सगळ्या पेललेल्या आहेत. थोडीशी अडचण आलेली आहे, पण आपण एकत्र बसून या चर्चा करू शकतो. तुम्ही इकडे म्हणताय की आपण आणीबाणीच्या टोकावरती, पण दुसरीकडे म्हणताय प्रगतशील राज्य, पैसे क्रंच आलेला आहे. आता सांगा, बघा पुन्हा 4 लाख कोटीचं कर्ज आहे, खरं आहे? 3,64,000 कोटींचं कर्ज आहे. या माफीनंतर ते 4 लाख कोटींच्या वरती जाणार हे माहिती आहे. पण राज्य कोषीय तूट जी आहे उत्पन्नाच्या तुलनेत ती 3% मर्यादेत आहे. मी पुन्हा अभ्यासपूर्ण आणि ठाम सांगतोय, म्हणजे जी मर्यादा कॅगने घालून दिलेली आहे, जी मर्यादा आपल्या ऑडिटने घालून दिलेली आहे, त्याच्या पलीकडे हे राज्य अजून गेलेले नाही. आणि महसुलातली वाढ जी आहे ती प्रतिवर्षी 16% जास्त आहे, किमान 16% आहे. याचा दुसरा अर्थ की प्रत्येक वर्षी 20 ते 22 हजार महसुलामध्ये वाढ होत चालली. ही महसुलाची वाढ कशामुळे होते? कुठले कर्मचारी गोळा करतात? तुम्हाला असं म्हणायचं का की एवढे सगळे पैसे येत असताना ह्या सरकारची द्यायची इच्छा नाही म्हणून तुम्हाला डिसेंबर पासून तंगवून ठेवले आणि या शेतकऱ्यांना यासाठीच दिलं नव्हतं आतापर्यंत की यांनी इथंपर्यंत संप करेपर्यंत सरकारनं थांबावं, म्हणजे संप झाल्यानंतर मग सगळ्यांना देऊ, मग तुम्ही संपाचा इशारा दिला की तुम्हाला पण देऊ, म्हणजे संप झाल्याशिवाय काय द्यायचं नाही, अशी या सरकारची भूमिका असं तुम्हाला वाटतं? मी पुन्हा सांगतो, चौथा वेतन आयोग आम्हाला मिळाला. 77-78ला आम्ही 54 दिवसांचा संप केला, त्यावेळेला 70ला आम्ही 12 दिवसांचा केला, 74ला आम्ही 37 दिवसांचा केला. आम्ही आज उभे राहिलेलो नाही. प्रत्येक वेळेला राज्य शासनाने या संदर्भात कसं तंगवता येईल, पुढे कसं देता येईल, थकबाकी कशी थकवता येईल किंवा ती कशी लाटता येईल, हेच प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून कर्मचारी प्रत्येक वेळेला सजग होतो. मी पुन्हा सांगतोय, डिसेंबरला नोटीस दिली होती या संपाची आणि जानेवारीत संप करणार होतो. म्हणजे बरोबर आहे ना ते, म्हणजे संप केल्याशिवाय काय द्यायचं नाही असं सरकारची भूमिका असते. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला संप करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय मिळणार नाही असं तुम्हाला वाटतं? नाही मिळत. हेरम कुलकर्णी सर. मला असं म्हणायचंय की ही चर्चा एका वेगळ्या मुद्द्यावर अजून आपण करूया. किती टक्के लोकांसाठी ही सरकारी तिजोरी किती टक्के खर्च करायचं हे ठरवायची गरज आहे. आज ते म्हणतात की 16 लाख कर्मचारी आहेत. मी ते असं म्हणतो की त्यांच्या घरातल्या 5 व्यक्ती 80 लाख झाले आणि पेन्शनर 6 लाखाचे त्यांच्या घरातले 2 झाले, तर 1 कोटी यांची संख्या आहे. 1 कोटीसाठी आज आपण 55% तिजोरीची रक्कम खर्च करायला तयार आहे. आणि जो शेतकरी 52% आहे, त्या 52% शेतकऱ्यासाठी आज 30,000 कोटी आम्ही दिले, तर किती मोठा आरडाओरडा होतोय. म्हणजे भटक्या विमुक्तांची आज संख्या महाराष्ट्रामध्ये इतकी प्रचंड आहे की भटक्या विमुक्तांच्यासाठी आज आपण काहीच करायला तयार नाही. किंबहुना पांढरेंनी जे सांगितलं सिंचन प्रकल्पाची परिस्थिती किती भयंकर आहे. मी आपल्याला महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमधलं दरडोई उत्पन्नाचं सांगतो की 1,17,000 कोटी हा सरासरी आकडा जर धरला तर महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नाच्या 24 जिल्हे असे आहेत की ते याच्या सरासरीच्या खाली आहे. म्हणजे मुंबईचं जर उत्पन्न 1,85,000 कोटी असेल तर गडचिरोलीचं फक्त 56,000 कोटी आहे. तेव्हा इतका मोठा बॅकलॉग या 24 जिल्ह्यामधला की या लोकांचं जीवनमान उंचवायचंय. आणि मग जे एबीपीचं मी सांगितलं की अरे 77 सालापासून तुम्ही खूप पुढे आलात, तेव्हा खरं तर आज या कर्मचाऱ्यांचे पगार आहे त्याच्यापेक्षा कमी करायची गरज आहे. आणि जर हा वेतन आयोग द्यायचाच असेल तर शेतकऱ्यांना जर चंद्रकांत पाटील निकष हा शब्द वापरत असतील तर सरसकट वेतन आयोग द्यावा, तत्वता द्यावा, पण निकष असे लावावेत की अजित नवले म्हणाले तसं फक्त क्लास 4 ला वेतन आयोग द्या. याच्यासाठी यांची तयारी आहे का? याचं कारण असं, किंवा 30 किंवा 30,000 रुपयाची एक रक्कम ठरवा की 30,000चा ज्याचा पगार आहे त्याच्या पुढच्यांना वेतन आयोग नाही. पती पत्नी जर नोकरीत असतील तर फक्त पत्नीलाच वेतन आयोग मिळेल, किंबहुना पत्नीला आणि पतीला घर भाडे भत्ता दोघांना दिला जातो, तो मिळणार नाही. अशा पद्धतीची भूमिका ही घ्यायला तयार आहेत का? म्हणून माझा असा मुद्दा आहे की आज आपल्याला किती टक्के लोकसंख्येसाठी किती खर्च करायचा. ज्या शरद जोशींचं आज आपण आदराने नाव घेतो, त्या शरद जोशींचं एक वाक्य मोठं सुंदर आहे. ते असं म्हणायचे होते पगारवाढीबद्दल की पिकाला पाणी देताना
पिकाला किती द्यायचं आणि पाटाने किती प्यायचं हे आज ठरवण्याची वेळ आली आहे. आज पाटच जर 68% पाणी जर पिणार असेल तर खाली वावरामध्ये आत्महत्या होणारच. आणि विलासराव देशमुखांचं ते प्रसिद्ध वाक्य सांगतो. विलासराव देशमुख म्हणाले होते की विकास थांबवता येतो पण पगार थांबवता येत नाही. आज शासन या सगळ्या विकास योजनांना कात्री लावणार आहे या 30,000 कोटीसाठी, पण पगाराला हात लावायची हिंमत सरकारची नाही. आणि म्हणून जर विकास योजनांना कात्री लागणार असेल तर पगारालाही कात्री लागली पाहिजे अशी आमची मागणी. दौंड सर. चांगली अतिशय साहित्यिक आपण उपमा दिलेली आहे. पाटाच्या पाण्याची वगैरे वावरातल्या ढेकळावरच्या बारदानावर बसणारी मंडळी आम्ही थोडीशी सुशिक्षित झालो, मुंबईमध्ये आलो, सरकारी कॉम्पिटिशनमध्ये उतरलो, परीक्षा दिल्या, काही आणखी काही झालं आणि म्हणून इथे आलो. वेगळे नाही. दौंड सर यातला इथं बसलेला प्रत्येक माणूस तिथूनच आलाय. तुम्ही लगेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अतिशय ते कुठून तरी दुर्गम भागातून आले, कष्ट करून आले वगैरे अशा उपमांमध्ये त्यांना बसू नका प्लीज. कुलकर्णी साहेबांचे जे नेहमीचे लेख वगैरे येतात, आज आमने सामने झाले, मी प्रत्यक्षही त्यांना भेटेन, त्यांचे काही विचार फार मननीय सुद्धा आहेत. आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, मी पुन्हा सांगतो की केंद्रीय वेतन आयोग ऑनलाईन आपण सगळ्यांची निवेदनं मागितली होती, त्या ठिकाणी गेला, राज्य शासनाने नोटिफिकेशन काढले, त्यांनी त्यांची मतं मांडावीत, समितीपुढे जावं. कारण शेवटी कसं आहे, समाजाचं प्रतिबिंब त्यात उतरलं पाहिजे. त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे मांडावं. सरकारी कर्मचाऱ्यांनी काय करावं किंवा त्यांच्या संघटनांनी काय करावं हे सांगत असताना त्यांनी जे काही मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये मी एवढंच म्हणेन, वर्ग 4 असेल, वर्ग 3 असेल, वर्ग 2 आणखी जे काही कर्मचारी, हा सगळा एक यंत्रणेतला भाग आहे आणि त्याची जबाबदारी त्याच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रमाणे दिली जाते. आणि वेतन जो आयोग जो येतो तो सगळ्यांना समान येतो. ठीक आहे. मग हे हाच तर प्रश्न आहे आपल्याला करता येणार. जसं तुम्ही म्हणालात ना की क्वालिफिकेशन आणि एज्युकेशन प्रमाणे तर तुम्ही कामाप्रमाणे पगार वाढावा, जो जास्त काम करतो त्याचा जास्त वाढावा, जो काम करत नाही त्याचा वाढू नये, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला थेट घरी बसवावं, त्याला वेतन वाढ देऊ नये, अशा काही मागण्या तुम्ही केल्या होत्या का गेल्या काही वर्षांमध्ये? आता आमचा हाही प्रस्ताव शासनाने डावललाय. बघा ना, पूर्वी चांगल्या कामासाठी 2 ऍडव्हान्स इन्क्रिमेंट होते, आता त्यांनी बंद करून टाकल्या. चांगलं काम करणं अपेक्षितच असतं, असं कसं काय करतात? सरकारी सेवेत येणं म्हणजे असं आहे की माणसाने प्रामाणिक असावं, जनरल प्रामाणिकपणाचं कौतुक करणं असं कसं असू शकतं? माणसाने प्रामाणिक असावं. कॉर्पोरेट सेक्टर आणि सरकारी यंत्रणेत हाच फरक आहे. कसं आहे माहितीये, तुमच्या एखाद्या लिखाणाने लाखो कर्मचाऱ्यांचे कोट्यावधी रुपये जर वाचत असेल, शासन ही मोठी यंत्रणा आहे, सर्वसामान्य भाग नाही त्या ठिकाणी काम करणं. खरोखरच काही महत्वाच्या गोष्टी घडल्या असतील तर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येते. आपण जे नेहमीच धरतो एखादं कॉर्पोरेट छोटं ऑफिस आहे आणि मग त्यात 10 लोकांवर परिणाम होईल, असं नाही. शासन यंत्रणेमध्ये खूप महत्वाचे निर्णय होतात. जबाबदारीने अधिकारी कर्मचारी मंत्री महोदयांना काम करावं लागतं आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी. आता ते जे म्हणतायत, मला एवढंच सांगायचं आहे की कुलकर्णी साहेबांना की बरंच ऐकलंय त्यांच्याबद्दल, त्यांचा गाढा अभ्यास आहे. मी एवढंच पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगतोय की राज्याच्या महसुलामध्ये वाढ निश्चित अपेक्षित आहे. इतर गोष्टी आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन आजचं नाही, ते 6 महिन्यांपूर्वी चालू झाले. ठीक आहे, शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन पहिल्यांदा करा आणि त्याच्यानंतर मात्र ठोस आश्वासन आम्हाला मिळाल्याशिवाय हा जो काही आंदोलन आहे किंवा संप आहे ते थांबणार नाही. कारण शासनाने हे जाहीर केलं पाहिजे, आमच्याशी चर्चा केली. ठीक आहे. विश्वंभर चौधरी सर, जसं की दौंड सर म्हणतात की राज्याची स्थिती चांगली आहे, एकदा ते म्हणाले की काही क्रंच आहे, पण ते म्हणतात की पैसे येणार आहेत. नेमकी आपली स्थिती काय आहे? म्हणजे कळणंच बंद झालं की थोड्या काळासाठी की संप केल्याशिवाय काही द्यायचं नाही अशी भूमिका असते सरकारची, की पैसे असून द्यायचे नाही अशी भूमिका असते. नेमका प्रॉब्लेम काय आपला? असं आहे की कल्याणकारी राज्य जे कुठलंही असतं ते शेवटी तोट्यातच असतं. शासन ही काही प्रॉफिट मेकिंग एजन्सी नाही, पण तो तोटा किती व्हावा, संचित तोटा किती जावा आणि त्याच्या कर्जावरती व्याजाची रक्कम किती जावी त्याचा परिणाम नक्की विकास कामावर होतो. तो आता होताना दिसतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत तो अतिशय कमी, हेरम कुलकर्णी म्हणाले त्याप्रमाणे 30-35 हजार कोटीचा असेल तर बाकीचा किती तेही एकदा पाहिलं पाहिजे. पांढरे साहेबांचा मुद्दा फार महत्वाचा मुद्दा त्यांनी असा मांडला की कोणाची स्थिती काय त्याचं तर मूल्यांकन करा. तुम्हाला सरकारी ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये जाण्याचा भत्ता मिळतो, शेतकऱ्याला शेतावर जाण्याचा कधी भत्ता मिळालेला नाही. तुम्हाला रजा मिळतात, वैकल्पिक रजा शेतकऱ्याला माहिती नाहीत, आजारी पडला तरी त्याला पेरणीच्या दिवसात काम. ही तरी जरा तुलना करा, किमान तुलना तर करा की कशा शेतकरी कसा जगतो ना आपण कसं जगतो. मग तुम्हाला काही वाटलं तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा निर्णय घ्या. म्हणजे तुम्हाला मनातून हे वाटलं पाहिजे की नाही हे घर असेल आणि आम्ही जर भाऊच असू तर आमच्या भावाचे हाल होतात तर आम्ही थांबलं पाहिजे. अन्यथा तुमचा तो हक्कच आहे. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यापेक्षा हक्क जास्तच आहेत भारतात, हे सगळ्यांना मान्यच आहे ना. अगदी बघा, दयनीय जर अवस्था शेतकऱ्यांसारखी असते ना, लाखो रुपये हे बदला न देतात
आहोत दरवर्षी. बदल्या योग्य ठिकाणी मिळाव्यात म्हणून काही पाहण्यात माझ्या कर्मचारी, पांढरे साहेबांसारखे चांगले लोक सोडा तिकडे जे होते, नॉन करप्ट लोक होते, पण लाखो रुपये देणारे कर्मचारी आहेत, तेव्हा कुठल्या अर्थाने हे वंचित आहेत हे काही कळायला मार्ग नाही. बदल्या, बढत्या, योग्य जागा यासाठी हे हजारो रुपये देतात, लाखो रुपये देतात. यांच्या अनुकंपा तत्वावर यांच्या मुलांना पुढे नोकरी मिळते, सगळं काही होतं. तर आम्ही जर सगळं काही आम्ही मिळवतो तर थोडासा त्याग आम्ही करायला काही हरकत नाही. आम्ही किंचित एखाद्या वर्षी एखादी मागणी मागे ठेवू आणि पुढच्या वर्षी करू हे म्हणायला हरकत नाही. आणि मला हेरम कुलकर्णी यांचा हा मुद्दा अतिशय योग्य वाटला की यांचे पगार हे कार्यक्षमतेशी निगडीत करायला पाहिजेत. खाजगीमध्ये जसं परफॉर्मन्स दाखवा आणि पगार घ्या ते यांना केलं पाहिजे. हे अननेसेसरी जास्त सिक्युरिटी आपण शासकीय कर्मचाऱ्यांना ठेवलेली आहे की तुम्ही काहीही न करता तेवढाच पगार घरी नेऊ शकता. लोकांना किती वाईट बोललं तरी तुमच्या पगारात खंत नाही. त्याचं पासबुक एकदा तयार झालं पाहिजे आणि एखादी तरी क्रांतिकारी राजवट एखादी या राज्यामध्ये यायला पाहिजे ज्यांनी यांना सांगितलं पाहिजे की काम केलं तरच पैसे, अन्यथा पैसे मिळणार नाहीत, हे स्पष्टपणे सांगितलं. ठीक आहे नवले सर, आता या सगळ्याचा परिणाम खरं तर शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्याच्यावर होऊ नये म्हणून आपली भूमिका काय असणार आहे याच्यामध्ये? शेवटचा प्रश्न, शेवटचे काही मिनिट. नाही, अगदी बरोबर. मी पुन्हा एकदा सांगेल की शेतकऱ्यांच्या संपाच्या वेळी हा अशा प्रकारचा भांडण लावण्याचा किंवा कॉन्ट्रडिक्शन निर्माण करण्याचा प्रयोग मग जो कोणी करलेला असू द्या तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि खरं तर दोन वर्गामध्ये भांडण लावण्याचा हा प्रयत्न आहे. मी पुन्हा आपल्याला सांगेल की आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, त्याला सर्वात जास्त मदतीची गरज आहे आणि म्हणून मी नम्रपणाने सांगेल की इतर कोणाच्याही मागण्या मान्य करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्याच मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि त्याला मदत दिली पाहिजे. याच्याबद्दल मला असं वाटतं की संबंध महाराष्ट्रात आणि देशामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आव्हान करेल, विनंती करेल की हा लढा हा कर्मचारी विरुद्ध शेतकरी असा असता कामा नये. कर्मचारी त्यांच्या पद्धतीनं लढत राहतील. त्यांना माझं पुन्हा आपल्या माध्यमातून आव्हान आहे, त्यांनी ऑलरेडी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या पाठिंब्याची नव्हे, समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठिंब्याची आज शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी गरज आहे. आणि म्हणून प्रायोरिटी ठरवताना आज पहिल्यांदा स्वामीनाथन आयोग आणि मग बाकीचे कोणते आयोग असा क्रम असावा ही नम्रपणाने विनंती मी आपल्याला करतो. ठीक आहे. दुसरं मला शेवटचा मुद्दा सांगून संपवायचंय की अर्धी एक जी भाकरी आहे त्याच्या भाकरीतल्या भांडणावरून जे काय आपलं भांडण चालू आहे त्याच्यापेक्षा बेसिक मुद्द्यावर मी आपलं लक्ष परत एकदा वेधतो की मुळात राज्य सरकारचा महसूल वाढवणं, काळा पैसा आणि बाकी सगळ्या कर सवलती आणि ह्या भानगडी थांबून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जास्त पैसा येणं, त्यातून रिक्त पदं जी आहेत सरकारी नोकरीतली ती भरली जाणं, त्यातून रोजगार उपलब्ध होणं आणि चांगल्या प्रकारची सुविधा भारतीय नागरिकांना उपलब्ध होणं. इतर राज्याच्या तुलनेमध्ये आपण पहा, अमेरिकेमध्ये 1 लाख माणसांच्या मागे 7,581 लोक सरकारी नोकरीमध्ये असतात. आपल्याकडे ते प्रमाण अत्यल्प आहे, एकदम कमी आहे. आणि म्हणून सरकारचा महसूल वाढणं, कर सवलती आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी रोखणं आणि चांगल्या पद्धतीची प्रशासन व्यवस्था एकीकडे उभी करणं ही सुद्धा गरज आहे. पण आज प्रायोरिटी म्हणून मी परत आवाहन करेल की शेतकऱ्यांच्या संपाच्या विरोधात किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच्या विरोधात कोणतीही कृती कुणीही कृपा करू नये, जेणेकरून हा जो अभूतपूर्व संप झाला, अभूतपूर्व आंदोलन झालं, त्याची जी फलनिष्पत्ती आहे ती काम करणाऱ्या, शेतीत गाडल्या जाणाऱ्या माणसाला न्याय मिळण्यासाठी उपयोगी पडेल अशा प्रकारच्या जबाबदारीची पावलं ही आपण सगळ्यांनी उचलावी, अशा प्रकारचं नम्र आवाहन मी सर्वांना करतो. दोन्ही वर्गामध्ये संघर्ष निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी असं आवाहन खरं तर नवलेंनी केलेलं. दौंड सर, तुम्ही त्याशी सहमत असाल असं मी मानतो. मी निश्चितपणे सहमत आहे. आम्ही आधीच या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की हा कष्टकरी वर्ग आहे, तो कर्मचारी असेल किंवा शेतकरी असेल, त्याच्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत आणि काय करावं हा सरकारचा मुद्दा आहे. जसं तुम्ही पाठिंबा दिलाय तसंच तुम्ही म्हणजे कोरडी माया आणि उपाशी निजगबाया अशी अवस्था होऊ नये, कारण तुम्ही पाठिंबा देता, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला नाडण्याचं पण काम चालू असतं, तर तसं होऊ नये ही अपेक्षा पण बाळगायला काही हरकत नसावी माझ्या मते. आणि आपल्याकडे जो भुकेला आहे त्याला भाकरी देणं ही संस्कृती आहे, ती संस्कृती आपण लक्षात ठेवू. या अपेक्षेसह या कार्यक्रमात थांबूयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.